आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये अनकरप्टेड IAS ऑफिसर पाहिजे आहे। ह्या माणसाला लवकरात लवकर काढा, नाही तर आम्ही शेण लावणारच आहोत। ऑफिशियल मी सांगितलेलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांना 51,000चा प्राईज दिलेला आहे आणि बिनधास या दोन्ही जो कमिशनर इकडे पैसे घेईल त्याला शेण लावा। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो गेल्या 2 दिवसात वसई विरारमध्ये एक प्रकरण गाजलेलं आहे। आपण त्याची बातमी बघितली असेलच। वसई विरार परिसरात सोबत हैदराबादमध्ये ईडीची कार्यवाही सुरू झाली। ईडीने छापेमारी केली। अशा छापेमारीच्या अंतर्गत ईडीला वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी YS रेड्डी यांच्याकडून 9 कोटी इतकी कॅश आणि 23 कोटीचे वरची स्वर्ण दागिने हे पण बरामद झालेले आहेत। हे जप्त करून ईडी आपली पुढची कारवाई करत आहेत। यासोबत आज सकाळी आगरी सेना यांचे नेता कैलाश पाटील यांनी एक प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून वसई विरारचे काही राजकारणीवर आणि महानगरपालिकाचे आयुक्त वर थेट आरोप केलेला आहे भ्रष्टाचाराचा। आपल्या आरोपामध्ये कैलाश पाटील यांनी काही सांगितलं आहे, तुम्ही पुढे बघणार। कैलाश पाटीलनी या संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक शतरंज आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की हा ईडीच्या जाळात आलेला YS रेड्डी फक्त एक मोहरा आहेत, एक घोडा आहेत। याच्या मागे वजीर हाती हे अजूनही मोठे नेता आहेत, त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी कैलाश पाटील यांनी केली। आता आज हा व्हिडिओमध्ये बस एवढाच, इथेच थांबतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आगरी सेना आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जयेश पाटील आगरी सेनेच्या वतीने सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करतो। मागील काही दिवसापासून वसई तालुक्यामध्ये सरकारी यंत्रणांकडून जी कार्यवाही चालू आहे त्या संदर्भात ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आपण काल बघितलं असेल, सरकारी यंत्रणांनी काही प्रेस नोट रिलीज केल्या। त्या प्रेस नोटमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि विविध 13 ठिकाणी हे छापे घातले गेले। त्या छाप्यामध्ये करोडोची संपत्ती, करोडो रुपयांचं सोनं हे सापडलं गेलं। ह्याच्यात कारवाईमध्ये प्रामुख्याने सरकारी यंत्रणांकडून 41 बिल्डिंग ज्या विजयलक्ष्मी नगर आचोळे येथे स्थित आहेत त्याचा उल्लेख केला गेला। त्या 41 बिल्डिंगसाठी गेली 4 वर्षे आगरी सेना आणि तिथे राहणाऱ्या लोकांसाठी आगरी सेना निरंतर प्रयास करते आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते। ह्या 41 बिल्डिंगसाठी आगरी सेनेने वेळोवेळी सरकार दरबारी आणि प्रसंगी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठपुरावा केला आणि त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल ह्यासाठी प्रयत्न केले। पण काही भूमाफियांना ह्या जमिनी हडपायच्या होत्या। सर्वप्रथम त्याच्यावरती रिझर्वेशनमध्ये ह्या बिल्डिंग बांधल्या गेल्या। बिल्डिंग बांधल्यानंतर ह्यांनी ह्याच्यामध्ये पैसे कमावले। पैसे कमावल्यानंतर ह्यांनी त्या बिल्डिंग काही लोकांना पुढे करून त्या माननीय उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केली गेली आणि तिथून त्या बांधकामावरती तोडक कारवाई करण्यासाठी आदेश आणले गेले आणि त्यासाठी आगरी सेनेने त्याच्याविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात गेली। आता ह्या बिल्डिंग्स इतक्या फास्ट डिमॉलिशन केल्या गेल्या म्हणजे रहिवाशांना कोणत्याही प्रकारचं तिकडे सवलत दिली गेली नाही। म्हणजे एकदम फास्ट अँड फॉरवर्डमध्ये संशयास्पद रीतीने ह्या अनधिकृत बांधकाम जे आहे ते डिमॉलिशन केलं गेलं आणि डिमॉलिशन गेल्यानंतर तिथे ताबडतोब महानगरपालिकेकडनं तो झोन त्या जागेचं रिझर्वेशन हे हटवण्यात आलं। आगरी सेनेच्या वतीने पुनश्च आम्ही एकदा त्या रिझर्वेशन हटवण्यासंदर्भात आम्ही तक्रारी अर्ज दाखल केले, आम्ही हरकती घेतल्या। तर ह्याच्यामध्ये जे प्रशासनाकडनं आणि सरकारी यंत्रणांकडनं नाव येतं ते कोणाचं येतं? तर गुप्ताचं येतं, सदाराम गुप्ता येतं, अनिल गुप्ता येतं।
आता ह्या सीताराम गुप्ता, अनिल गुप्ताचे हे ऑफिशियल पार्टनर कोण आहेत, जे काही वृत्तवाहिन्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि जे पेपर्स आहेत त्यांचे ऑफिशियल पार्टनर्स हे जे आहेत ते आपल्या समोरच आहेत. घे ना बाबा बंगाली. त्याच्यात राजीव पाटील असतील, त्याच्यात त्यांचे ऑफिशियल पार्टनर हेमंत पाटील असतील. ह्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी ह्या लोकांचं नुकसान केलं. माझी आगरी सेनेच्या वतीने प्रशासनाला आणि सरकारी यंत्रणांना ही विनंती आहे की आपण ह्यात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून, हा तर एक मोहरा आहे जो काल सापडलेला आहे, ह्याच्यात अजून मोठे हे पैदा आहे, अजून मोठे मोठे व्यक्ती आहेत जे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. काका, तुम्ही शतरंजचा खेळ मांडलेला आहे आणि याच्यात कशा पद्धतीने या वसईच्या जनतेला लुटलेलं आहे या संदर्भातले तुम्ही वेगवेगळे फोटो दाखवून हे केलं आहे, हे जरा मराठीत व्यवस्थित पुन्हा एकदा सांगाल. बघा, प्लान सँक्शनसाठी 50 रुपये फूट घेतले जातात आणि 300 रुपये फूट कोण घेते सगळ्यांनाच माहिती आहे, BVAचे लोक घेतात. 50 रुपयामधला ह्याचा शेअर जे वायस रेड्डी यांना शेण का लावून आम्ही बोललेलो आहोत, ह्यांचा शेअर 10 ते 12 रुपये आहे. 15 रुपयामध्ये वायस रेड्डी आणि त्याचे जे खालचे जे ऑफिसर आहेत ते 15 रुपये घेतात. त्याच्यातले 12 रुपयामध्ये आज जर एका प्रकरणात त्यांनी 8.5 करोड आणि 9 एवढी ज्वेलरी मिळू शकते आणि काही डॉक्युमेंट आहेत, पेपरचे डॉक्युमेंट पण बरेच मिळाले आहेत प्रॉपर्टीचे. ही ते चिल्लर आहे, चिल्लर. त्याच्यानंतर 35 रुपये कलेक्टर तुमचा कमिशनर घेतो. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला कमिशनर इकडे लोखंडे, त्याच्यानंतर BG पवार, त्याच्यानंतर गंगाधरन, D गंगाधरन, त्याच्यानंतर अनिल पवार. ह्यांनी किती करोड रुपये 35 रुपया फूटप्रमाणे कमावले असतील. अनऑथराईजवाले, ऑथराईजवाल्यांचा रेट सांगितला मी, अनऑथराईजवाल्यांचा रेट नाही सांगत आहे. ह्यांच्या जेवढे पण इकडून ऑफिसर होऊन गेले, जे रिटायर झाले, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. आणि हा अनिल कुमार पवारची पण चौकशी करा, ह्याची पूर्ण लाईट टेस्ट करा, ह्याची ब्रेन मॅपिंग करा. आम्ही पण करायला तयार आहोत आणि पैसे लागले तर ह्यांची सगळ्या कमिशनरची करायला कैलास पाटील तयार आहे ह्यांचा खर्च करायला. आणि 300 रुपये फूट, 10 रुपये फूट ZZ, पाण्याच्या पाठीमागे लाखो रुपये. हा जो कॅश मनी आलेला आहे हा गेला कुठे? हा बाबा बंगाली जे 4 आहेत, भाई बाबा बंगाली, हितेश बाबा बंगाली, राजू बाबा बंगाली, अजू बाबा बंगाली, पंकज बाबा बंगाली, राजा बाबा बंगाली, हे जे बंगाली बाबा आहेत ह्यांची आउट ऑफ इंडिया प्रॉपर्टी काय आहे, ते मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे की नाही हे बघितलं पाहिजे की नाही. कारण एवढी कॅश गेली कुठे? मी सांगतो, तो जो त्यांचे जे कलेक्टर आहेत विरार, नालासोपारा आणि वसई, विरारचा जो कलेक्टर आहे बाबा बंगाली जितू, त्याला आणा, उलटा फॅनला टांगवा, खालून मिरचीची धूर द्या, सगळंच करेल. केवढं इझी आहे. माझ्यासारख्या माणसाला जर कळते तर ईडीला आणि मोठ्या आहे ना इझी आहे ना, फार इझी आहे. फक्त घेऊन जा तरी बोलेल पोपटासारखा, मारायची पण गरज नाही, फक्त उचला आणि घेऊन जा. तो आहे परत तो बिल्डर कोण रे वसईचा, अजमेरा, काय जयेश अजमेरा, त्याला उचलून घेऊन जा. नालासोपारामधून आपले नगराध्यक्ष होते उमेश नाईक, या तिघांनाच घेऊन जा. तिघांना उलट करा फक्त फॅन. पूर्ण माहिती कलेक्शनची मिळेल. ह्याच्याकडे जी माहिती, ह्याच्याकडे जेवढे पैसे गेलेले आहेत ही सगळी माहिती या 3 माणसांकडे मिळेल, या तीन बंगाली बाबांकडे मिळेल. किती इझी आहे. जे माझ्यासारखा सामान्य माणसाला कळू शकते ते पोलीस प्रशासनाला, ईडीला आणि ह्यांना कळायला वेळ का लागतो? करा लवकरात लवकर. एक माणूस मिळालेला आम्ही 4 वर्षापासून ओरडतोय, आमच्यावर केसेस घेतले आम्ही. म्हणजे नॅशनल लॉस कुठेतरी थांबवण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आणि ह्यांनी जे डिसिजन दिले त्याच्यामुळे माझा शेतकरी मेलेला आहे. कारण या लँडमध्ये जेवढे पण शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्यांचं काय, नॅशनल लॉसचं काय, हा विचार माननीय
पंतप्रधानांनी करायला पाहिजे आणि ते करतात आहेत म्हणून हे चालू झालेलं आहे. आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये अनकरप्टेड IAS ऑफिसर पाहिजे आहे. ह्या माणसाला लवकरात लवकर काढा, नाही तर आम्ही शेण लावणारच आहोत. ऑफिशियल मी सांगितलेलं आहे माझ्या कार्यकर्त्यांना 51,000चा प्राईज दिलेला आहे. आणि बिनधास या दोन्ही जो कमिशनर इकडे पैसे घेईल त्याला शेण लावा. आणि काय नाही, आमच्यावर केसेस झाल्या तरी आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही जाऊ, आमची टीम आहे, काय फरक नाही पडत. जर इकडच्या लोकांचा फायदा होत असेल आणि आम्ही जे बोलतो ते चुकीचं असेल, आम्हाला पण फाशी द्या. जर आम्ही चुकीचं बोलत असेल तर आम्ही तयार आहोत. आमच्या लोकांसाठी लढायला आम्ही तयार आहोत, म्हणून विषयच नाही आहे. आणि भ्रष्ट ब्युरोक्रेट्स आणि भ्रष्ट इकडचे जे 30 वर्ष ज्यांनी प्रस्थापित होते ह्यांच्या विरुद्ध येणाऱ्या 5 महिन्यात आंदोलन आगरी सेना उभारणार. आणि मी माझ्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जनतेला हात जोडून सांगतो, तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगच्या पाठीमागे तुमच्या खिच्यातून 1.5 लाख रुपये, 300 रुपये फुटामुळे 500 फूट जर तुमचा फ्लॅट असेल तर 1.5 लाख रुपये ह्या बाबा बंगालींनी घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही बॉम्बेवरून आलेले असाल, इकडे तुम्ही फ्लॅट घेत असाल, तुम्ही पण पत्रकार, तुमचे फ्लॅट असाल तर तुम्ही 1.5 लाख रुपये कोणाला दिले आहेत 300 रुपये फुटाप्रमाणे, ते लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामुळे मी माझ्या जनतेला, वसईतील जनतेला सांगतो, तुम्ही 50% रिव्हॉल्युशन आणलेलं आहे आणि 50% रिव्हॉल्युशन आणा. आणि इकडच्या लोकांना हरित वसईसाठी चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी, कारण हे जाऊन नंतर विकलेच जातात. हे कोणाचे नाही, हे कसं आहे, ज्यांची सत्ता यांच्याकडे जाऊन बसणार, कधी काँग्रेस बरोबर, कधी शिवसेनेबरोबर, कधी BJP बरोबर. त्यापेक्षा माझं म्हणणं आहे 5 वर्ष BJPला द्या, येणारे पहिली 5 वर्ष चांगलं काम केलं तर कंटिन्यू करा, नाही तर तुमच्या हातात आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे, माझ्या वसईतील सुज्ञान नागरिकांना मतदान करण्यात 5-6 महिने वर्षांनी जे इलेक्शन येईल त्याच्यात ह्यांची लायकी दाखवा. जय आगरी सेना. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता एकीकडे राजू पाटलांकडे आरोप करताय, तुम्ही त्या सगळ्यांमध्ये राजू पाटलांचं पण नाव घेतलं, परंतु तुमचे खासदार आमदार यांचा पत्ता राजू पाटील शिवाय हळत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर काय? कारण अलीकडेच एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये खासदार होते, आमदार होते, त्याच्यामध्ये प्रमुख चेहरा राजू पाटील होते. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, त्याच्याबद्दल जयेशभाई चांगल्या प्रकारे सांगतील. महानगरपालिकेच्या कार्यक्रमांना कोणाला बोलवायचं, कोणाला निमंत्रण द्यायचं, हा सर्वस्वी अधिकार जो आहे हा महानगरपालिकेचा आहे. सवाल ये है कि आखिर वो लोग प्रमुख जिम्मेदार लोग हैं, उन लोगों जो गलती करेगा वो भोगेगा. आणि अशी लोक जर करत असतील, तुमचा विश्वासघात करत असेल, तर पुढच्या वेळेला त्यांना पण उभं करू नका. आगरी सेना तुमच्या बरोबर राहील. संपला विषय. जे चुकीचे काम करतील, कारण आम्ही अनकरप्टेड लोक आहेत, आम्ही ताकदीने सांगू, आम्ही त्यांना वॉर्निंग पण देऊ की चुकीचं काम करत असेल ती थांबवा. मग खासदार असेल, आमदार असेल, आम्हाला फरक नाही पडत. नाही, पण अलीकडे त्यांच्या इन्कमिंगच्या चर्चा सुरू आहेत, ते लवकरच भाजपात प्रवेश करणार तो आहेत. भाजपचा विषय. आम्ही त्यांच्या विरुद्ध लढतोय. आगरी सेना त्यांच्याबरोबर ते BJPत आले किंवा BJPत नाही, आपण सगळ्यांनीच ऐकलं BJPत चालल्यात. हे बघा, वरची लोक इंटेलिजंट आहेत, माननीय मुख्यमंत्री इंटेलिजंट आहेत, पालकमंत्री आपले जुने इंटेलिजंट आहेत, नवीन पालकमंत्री इंटेलिजंट आहेत. एक लक्षात ठेवा, चांगली लोक BJP घेऊन काम करतील. कारण माझं पण कोणाशी डिस्कशन होते, असं बोलायला सगळं सांगतात आहेत की मी चाललो परत जातात. तो विषय हायर ऑथॉरिटीचा आहे. पण मी एवढंच सांगेन की हे ताकदीने मी सांगू शकेन, जर हे आमदार आणि खासदार त्याप्रमाणे वागत असेल तर तुमच्या समोर त्यांना काय बोलायची ताकद आगरी सेना ठेवते. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.